अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर नवीन नोटीस या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे आणि ती नोटीस आहे काही विद्यार्थी पास झालेले आहेत तर काही विद्यार्थी नापास झालेले आहेत. तर कोणती नोटीस आहे या सर्वांमध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर काही दिवसा अगोदर तुम्ही पाहिलं असेल की एक्झाम घेण्यात आलेली होती. कोणती एक्झाम घेण्यात आलेली होती तर या ठिकाणी शॉर्ट हँडची एक्झाम झालेली होती जे स्टेनोग्राफरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. तर यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही पाहू शकता फक्त 100 विद्यार्थी टायपिंग टेस्टसाठी पात्र झालेले आहेत मित्रांनो. जवळपास 3000 प्लस कॅन्डिडेट्स या ठिकाणी एक्झाम साठी पात्र होते, परंतु जी पुढची स्टेप झाल्याच्या नंतर यामध्ये फक्त 100 विद्यार्थी पात्र झाले. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे विद्यार्थी खरोखरच मेहनत करतात तेच विद्यार्थी शेवटी 100% लागतात, म्हणजे 100% त्यांचं सिलेक्शन होतं. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही उदाहरण घेऊन या ठिकाणी शिकू शकता की ज्या पद्धतीने लिपिक पदाची आता एक्झाम होणार आहे यामध्ये सुद्धा सेम अशाच पद्धतीचं होणार आहे. त्याच्यामुळे तुमची तयारी ही चांगली असणं अत्यंत आवश्यक आहे. तर पुढे काय माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. इथं पहा, लोअर ग्रेड साठी जे इंग्लिश टायपिंग साठी 100 विद्यार्थी अपियर झालेले आहे. यादी आहे आपण टेलिग्राम चॅनल अपलोड केलेली आहे. जे विद्यार्थी एलिजिबल झाले आहेत आणि जे विद्यार्थी रिजेक्ट झालेले आहेत म्हणजे फेल झालेले आहेत त्यांची सुद्धा यादी टेलिग्राम चॅनल अपलोड केली, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर यासाठी सूचना काय पाहू शकता, यांची जी इंग्लिश टायपिंगची टेस्ट आहे मित्रांनो 17 जानेवारीला होणार आहे. 17 जानेवारी 2026 ला कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ऍड्रेस देखील इथं दिलेला आहे. या पत्त्यावर जायचं आहे, त्या ठिकाणी त्याची इंग्लिश टायपिंग होणार आहे. तर इंग्लिश टायपिंग टेस्टसाठी ऑथेंटिक कंटेंट्स नुसार पॅसेज तयार केलेले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. प्रॅक्टिससाठी तुम्ही इंग्लिशचे पॅसेज बाय करू शकता आणि त्या ठिकाणी हार्ड कॉपी घेऊन तुम्ही त्याची तयारी करू शकता. पुढे काय म्हटलेलं आहे, सोबत एक्झामला जात असताना तुम्हाला काय करायचंय, एक कोणतंही ओरिजिनल आयडी कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचं आहे आणि जर नावामध्ये बदल असेल तर ते देखील डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहे. प्लस या ठिकाणी ऍडमिट कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, जे ऍडमिट कार्ड बद्दल सूचना आहे तर 9 तारखेला मित्रांनो 11 वाजता या वेबसाईटवर तुमचं ऍडमिट कार्ड अवेलेबल होणार आहे. तर याची अपडेट्स आपण वेळोवेळी देत असतो, त्यासाठी टेलिग्राम चॅनल्स आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी ऑथेंटिक अपडेट भेटत जाईल. त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर लिपिक पदाची तयारी करत असाल किंवा शिपाई पदाची जर तयारी करत असाल तर खास तुमच्यासाठी आपण ऑल कंटेंट्स तयार केलेला आहे. आता जी ही नवीन भरती आलेली आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये, शिपाई असेल, ड्रायव्हर असेल, स्टेनोग्राफर पद असेल, लिपिक असेल, तर यामध्ये शिपाई या पदासाठी आपण 40 प्रश्नांचा क्वेश्चन सेट तयार केलेला आहे. एका क्वेश्चन सेटमध्ये 30 प्रश्न आहेत. आणि मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठ यामध्ये ज्या पद्धतीनं एक्झाम्स घेतली जाते ऑफलाईन ऑथेंटिक, त्याच पद्धतीने क्वेश्चन सेट तयार केलेला आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीने त्या क्वेश्चन सेटमध्ये तुम्हाला 500 प्लस प्रश्न संच एक आपण फ्रीमध्ये ई बुक त्या ठिकाणी देणार आहोत. त्याच पद्धतीने लिपिक या पदाची तुम्ही जर तयारी करत असाल तर यासाठी सुद्धा 40 प्रश्नांचा सेट आपण तयार केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच नवीन पॅटर्न नुसार आपण क्वेश्चन सेट तयार केलेले आहे आणि प्रत्येक कंटेंटचं प्रत्येक चॅप्टर वाईज आपण प्रश्न त्यामध्ये ऍड केलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ही जी प्रश्नपत्रिका संच आहे मित्रांनो यामध्ये दोन्ही भाषांमध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये प्रश्नांचा समावेश केलेला आहे. कारण जी प्रश्नपत्रिका आहे म्हणजेच एक्झाम होणार आहे तर दोन्ही पॅटर्न्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये प्रश्न या ठिकाणी येणार आहेत. तर सेम ऍज इट इज त्या फॉर्मॅटमध्ये आता 2018 पासून आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्या सर्वांचा आढावा घेऊन आपण क्वेश्चन सेट एकदम बेस्ट क्वेश्चन सेट तयार केलेले मित्रांनो 100% तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% यश मिळणार आहे. तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आपण कम्प्युटरसाठी जे काही 10 मार्काचे कम्प्युटर आहे त्यासाठी आपण जवळपास 2500 MCQ क्वेश्चनचा समावेश केलेला आहे ई बुक्स मध्ये. म्हणजे याच्या पलीकडचं तुम्हाला कोणतेही प्रश्न एक्झाम मध्ये येणार, एवढं जरी केलं तर 10 पैकी 10 तुमचे मार्क्स या ठिकाणी फिक्स झाले. कारण प्रत्येक चॅप्टर्स नुसार आपण कम्प्युटरचे MCQs ऍड केलेले आहेत त्या ई बुक मध्ये. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आपण डेमोसाठी सुद्धा टेलिग्राम चॅनलवर प्रश्नपत्रिका संच वगैरे अपलोड केले, त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. अशा प्रकारचं